नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. G7च्या बैठकीमध्ये एक महत्वाचा बदल झालेला आहे आणि हा बदल अ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातर्फे केला गेलेला आहे. हा बदल काय आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ. आतापर्यंत इटली ही मोर ऑर लेस युक्रेन सोबत होती आणि वेळोवेळी त्यांनी आपली एकजूट प्रदर्शित केलेली आहे. आपल्या बोलण्यामधून व्यक्त केलेली आहे. पण अशा मेलोनी यांनी एक वेगळं पाऊल उचललेलं G7च्या बैठकीमध्ये दिसलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही तयारी सुद्धा केलेली होती. ही तयारी काय होती ती आपण पहिल्यांदा बघूया. तुम्हाला स्क्रीन शेअर करून एक बातमी दाखवते आणि ही बातमी बघितल्यानंतर आपण पुढचं जे आहे आपलं ते निवेदन करू शकतो. ही बातमी दिलेली आहे तास म्हणजे रशियन न्यूज एजन्सीनी. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की इटालियन एमपीज व्होट फॉर रेझोल्युशन gradually lifting anti-Russia sanctions post-conflict. A proposal was made to use sanctions as leverage in talks on peace with Ukraine. तेव्हा ही बातमी जी आहे तुम्ही बघाल रोम मधली जून 11ची बातमी आहे आणि यानंतर थोडासा टर्न आलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. मी स्क्रीन बंद करते, तुम्हाला ही बातमी शोधता येईल. इटली रशिया सँक्शन्स डिप्लोमसी असे शब्द जर का तुम्ही वापरले तर तुम्हाला ही बातमी किंवा टास TASS असं दिलं तर तुम्हाला ही बातमी सहज मिळू शकेल. ती नवी बातमी आहे त्यामुळे मिळण्यामध्ये काही फारसा अडचणी असं दिसत नाही. ही बातमी अतिशय महत्वाची आहे. एका बाजूला आपण बघतो आहोत की युक्रेनमध्ये युद्धबंदी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यामध्ये एक अजून एक घटना घडलेली आहे ती अशी की G7 बैठकीत येण्यापूर्वी ट्रम्प आणि पुतीन यांची जवळजवळ 55 मिनिटं अशी दीर्घ चर्चा झाल्याचं सांगितलं गेलंय. ट्रम्प यांच्या 80व्या वाढदिवसासाठी म्हणून त्यांचं अभिनंदन करणारी आणि शुभचिंतन करणारी एक कॉल पुतीन यांच्याकडून लावला गेला. अर्थातच कोणालाही हॅपी बर्थडे म्हणण्यासाठी काही कोणी 55 मिनिटं बोलत नाही. म्हणजे आपल्यासारखे साधेसुधे लोक बोलतात पण तेवढं बोलून सुद्धा आपणही इतर गप्पा मारतो. पण दोन नेते जेव्हा 55 मिनिटं बोलतात तेव्हा ती चर्चा गांभीर्याने घेतली जाते. अर्थातच या फोन कॉल मध्ये काय झालं याच्याविषयी सुद्धा काही माहिती आहे आणि ती आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू कारण ती एक सविस्तर वेगळी चर्चा आहे. पण याच दरम्यान गोष्टी घडल्या. जी चर्चा झाली त्याच्यामधून युक्रेन युद्धामध्ये कुठेतरी विराम मिळावा याच्यासाठी दोन्ही नेत्यांचं काही एकमत झाल्याचं लक्षात येते. अर्थात अमेरिकेने काही गोष्टी रशियाला ऑफर केल्या आणि त्याच्यावरती संतुष्टता पाळून चीनने सुद्धा त्याच्याशी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं अशा बातम्या आहेत आणि त्याचे तपशील आपण नंतर बघू. पण याच जोडीला इटलीच्या पार्लमेंटमध्ये 11 जून रोजी म्हणजे ही बैठक झाली ती 18-19 वगैरे झाली. त्याच्या अगोदर एक आठवडा जर का इटलीच्या संसदेने हा ठराव पास केला असेल तर ह्याला खूप अनन्य साधारण असं महत्व आहे असं आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदा कोणीतरी देश युरोपामधला जो आतापर्यंत युक्रेनच्या सोबत होता त्यांनी हे जाहीर प्रतिपादन केलेलं आहे. नंबर 1 ची गोष्ट अशी की युद्ध एक प्रकारे तुम्ही जी काही चढाया करताय आक्रमण करताय त्याच्यानी परिस्थितीमध्ये फरक पडत नाहीये, त्याच्यामधून पाऊल पुढे टाकलं जात नाहीये. तेव्हा बॅक टू डिप्लोमसी ही ती रेकमेंडेशन शिफारस आहे. पहिलं म्हणजे वाटाघाटीसाठी बसा आणि मग जी सँक्शन्स तुम्ही लावलेली आहेत, आर्थिक निर्बंध लावलेले आहेत, त्याचा लिव्हरेज सारखा उपयोग करा. म्हणजे तुमच्या हातामध्ये एक साधन आहे आणि ते साधन म्हणून वापरा आणि ते साधन हे युद्धाचा जो ज्वर चढलेला आहे तो कमी करण्यासाठी आणि युद्धबंदी साध्य करण्यासाठी आर्थिक सँक्शन्स वापरा. ग्रॅज्युअल लिफ्टिंग
कॅज्युअल लिफ्टिंग कशासाठी, की एकूण काहीतरी 15-20 हजार काहीतरी सँक्शन्स लावली, मला पण फसू येते आता, लावली गेलेली आहे. आणि त्याच्यामधली पायरी पायरीने तुम्ही काढू शकता की रशियाने अमुक केलं तर ही सँक्शन जातील, मग पुढच्या पायरीमध्ये तुम्ही हे करा, मग ही सँक्शन विड्रॉ होतील. म्हणजेच एकंदरीतच फुल ब्लँक चेक रशियाला देऊ नका, तर टप्प्याटप्प्यानी ते जसे कम्प्लाय करत जातील तसे तसे निर्बंध जे आहेत ते मागे घेत जा, असं हे रेकमेंडेशन आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. जॉर्जिया मेलोनी ह्या अर्थातच मोदी स्वतः जाऊन आले इटलीला, रोम मध्ये फार काळ गेलेला नाहीये. 11 जूनला हा ठराव आला, त्याच्या अगोदरच मोदी तिथे जाऊन आलेले होते. आणि ते जे मेलोनी मेलडीची जी अत्यंत फेमस झाली, व्हायरल झाली छोटीशी व्हिडिओ, ती तुम्हाला आठवत असेल, त्याच्यावरून रील केलेलं होतं. तर ते मेलनी असं सगळं चर्चा रंगवण्यासाठी, चर्चांना उधाण आणण्यासाठी असतं, पण अशा भेटींमधून असे महत्वाचे निर्णय जरूर घेतले जातात. तेव्हा इटलीच्या भूमिकेमध्ये झालेले हे 2 बदल हे महत्वाचे आहेत आणि ते बदल डोनाल्ड ट्रम्प जे प्रयत्न करतायत युद्धबंदीसाठी त्याला पूरक आहेत एक प्रकारे. त्यांना कुठेही त्यांनी छेद दिलाय असं दिसत नाहीये. ट्रम्प आणि पुतीन यांची नेमकी चर्चा काय झाली, त्याच्याशी हे किती अनुकूल आहेत किंवा त्याच्या सोबत जाणारे आहेत हे देखील माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होईल. अर्थातच परत एकदा हा जो ठळक बदल झालेला आहे तो महत्वाचा बदल आहे. आणि इथून पुढे मी हेही सांगणार होते की ती 55 मिनिटाची जी चर्चा आहे तिच्यामध्ये केवळ युक्रेनची चर्चा झाली नाही, तर इराण पीस डीलची सुद्धा चर्चा ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये झाली. तेव्हा कुठे ना कुठेतरी इराण प्रश्नावरती रशियाला सोबत घेतल्याशिवाय ट्रम्पनी ते पाऊल सुद्धा टाकलेलं नाहीये, हे त्या फोन कॉल मधून क्लिअर होतं. त्याचे तपशील आपण नंतर बघू, पण जॉर्जिया मेलोनी यांचं खास अभिनंदन. मीडिया त्यांना कुठच्या तरी सारख्या भाष्कळ कारणांसाठी मोदींची सखी म्हणून हिणवत असतो, खरं म्हणजे विरवत सुद्धा नसतो. पण खऱ्या अर्थाने धोरणात्मक मैत्री ज्याला म्हणतात, ती मैत्री मेलोनींनी या प्रश्नामध्ये दाखवून दिली असं मला वाटतं. कारण भारताची आणि मोदींची कायम भूमिका हीच राहिलेली आहे, दिस इज नॉट अन एज ऑफ वॉर. युद्ध बंद करा आणि बॅक टू डिप्लोमसी, बॅक टू टेबल, हे आपलं जे म्हणणं होतं युक्रेन युद्धाबद्दलचं, त्याच्या दृष्टीने पडलेलं हे पहिलं पाऊल आहे असं मी समजते. संपूर्ण युरोपियन युनियनच्या एकंदरच गोंधळामध्ये जॉर्जिया मेलोनी या वेगळ्या उठून दिसतात, त्यांची भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यांनी कुठेही आतापर्यंत पुतीन यांचं वर्णन त्यांनी बऱ्यापैकी निगेटिव्ह केलेलं आहे आणि रशियाचा युरोपला धोका आहे हे त्यांचं मनापासून मांडलेली भूमिका आहे. पण तरी सुद्धा त्या जर का हे जाऊ शकले असतील तर त्यांच्या भूमिकेमध्ये फरक कसा पडला हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याची कारण कधी ना कधीतरी बाहेर येतील, परंतु बातमी आपण जरूर मुळातून तपासून बघा. ह्या बातमीकडे माझं लक्ष जे गेलं ते आणखी एक अत्यंत अभ्यासू असे प्रोफेसर आहेत जे युट्यूब वरती आपलं विश्लेषण मांडत असतात, रशियाच्या दृष्टिकोनातून मांडत असतात आणि त्यांनी ह्या बातमीकडे लक्ष वेधलं. बघा, एवढी मोठी बातमी आहे, ती तासने दिली, पण वेस्टर्न मीडियामध्ये तुम्हाला फारशी कुठे बघायला मिळालेली नसेल. G7 बैठकीचं जे सगळं एकंदरीत वृत्तांत आहेत ना, ते कसे सगळे अँटी रशिया असल्याचं दाखवलं गेलंय. डोनाल्ड ट्रम्प कसे अगदी मिसळून बघत होते सगळ्या युरोपियन नेत्यांशी, जणू काही इज पार्ट ऑफ ऑल दॅट अजेंडा. पण पडद्यामागे हालचाली कशा वेगळ्या असतात ते तुम्हाला इथे दिसून येईल. ते ना कुठेतरी G7च्या रिपोर्टिंग वरती सोरोस गँगची छाप तुम्हाला दिसते. मी रिपोर्टिंग वर म्हणतो आणि रिपोर्टिंग बाजूला ठेवलं तर तुम्हाला या सगळ्या घटना या स्पष्ट दिसायला लागतात. तर विश्लेषण ठीक होतं, अन्यथा ते विश्लेषण जे आहे ते अधुरं राहतं. मग डोळ्यासमोर तुम्हाला जे दाखवलं गेलंय ते झेलेन्स्की कसे महान
आणि झेलेन्स्कीचा कसा सन्मान झाला त्या बैठकीमध्ये. सगळे नेते कसे, ट्रम्प सुद्धा त्यांच्यासोबत बोलले वगैरे. त्यांची काहीतरी एक बॅकडोर मीटिंग झाली. मॅक्रॉननी झेलेन्स्कीना सांगितलं की तुम्ही ट्रम्पना भेटायलाच पाहिजे वगैरे. आणि मग ती बैठक झाली असं म्हटलं जातं. त्याला फारशी प्रसिद्धी नाही दिली, पण त्या सगळ्या क्लिप्स काय अशाच येत नाहीत मित्रांनो. त्या काही ना काहीतरी प्लॅनिंग करून येत असतात. तेव्हा मेलोनी यांची जी भूमिका आहे तिचं मी स्वागत करते. कारण कोणाचीही अपेक्षा नाही की युक्रेन युद्धामध्ये आणखी काहीतरी भर पडावी. कालच परत एकदा युक्रेनने हल्ले केलेले ड्रोन जवळजवळ 190 का काहीतरी ड्रोन रशियामध्ये पाठवले. त्यातले 3 किंवा 4 हिट केले त्यांनी. तेलाच्या फॅक्टरीसाठी पाठवलेला होता, परंतु डायव्हर्ट झाला आणि एका रेसिडेन्शियल बिल्डिंग वरती पडला तो. दुसरी मात्र वाईट बातमी अशी आहे की एका स्कूल बस वरती जाऊन आदळला युक्रेनचा ड्रोन आणि त्याच्यामध्ये प्रवास करणारी त्यांची शिक्षिका प्राण झाली. मुलं काही जखमी झालेली आहे. त्याही एक वाईट बातमी आलेली. तेव्हा एका बाजूला ट्रम्प आणि पुतीन हे युद्धबंदीचा प्रयत्न करत असताना सोरोसनी देऊन ठेवलेलं आपलं बाहुलं जे आहे ते त्या प्रयत्नांमध्ये फंदे मारणं, ही गोष्ट स्पष्ट आहे. तेव्हा अजूनही झेलेन्स्की हवेमध्ये आहेत असं मी म्हणेन. आणि त्यांचे हे जे सगळे प्रयत्न आहेत, 2 लूज कॅनन्स आहेत लक्षात ठेवा. आजची जी जागतिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे बेंजामिन नेतान्याहू जे आहे ते ट्रम्पच्या कह्यात नाहीत आणि झेलेन्स्की सुद्धा नाही. या सगळ्या शांततेच्या एफर्ट्सला हे 2 लोक जे आहेत ते छेद देऊ शकतात. त्यांना कसं कंट्रोल करायचं याच्यावरती पुढची पावलं ठरतील. मेलोनींचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि त्यांच्या भूमिकेमध्ये ज्यांच्या कन्सल्टेशनमुळे असेल किंवा त्यांचं स्वतःचं रिअलायझेशन सुद्धा असू शकतं, त्यासाठी सुद्धा त्यांचं खास अभिनंदन करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.